विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मायवी गायवणी पुढे वाचरू पाये वडुनी कृतज्ञतेचे शान विचारे पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्ही सकेली सारखी माया उताज्ञ झाली माझी काया तुमचे अवती माझे भवती औदुंबर बसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले शरण शुभंकर फिरता तुमसे मंदिर बनले उभ्या घरासे घुमटा मधुनी हृदय पाकड स्वानंदे फिरले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले Namaste.
तरी उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं, सन्मान करणं हे आमचं कात्री केंद्राच्या वतीने आम्ही भाग्य समजतो आणि म्हणून अतिथी देवो भव ही आमची रीत आहे. तुमच्या उपस्थितीने वाढली कार्यक्रमाची प्रीत आहे. सरपंच, अधिकारी आणि आमचे सर्व कारभारी तुमच्या स्वागतासाठी श्रावण 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 या ठिकाणी दादांचे स्वागत होत आहे. आपण टाळ्या वाजवूया. टाळ्यांचा गजरा सुरू ठेवायचा आहे. धन्यवाद दादा. यावेळेस पुढचं स्वागत आहे कात्री चे लोकनियुक्त सरपंच आदरणीय संदीप दादा वळवी यांचे स्वागत. जीप शाळा कामतपाडा चे मुख्याध्यापक श्री सोटाटे सर यांनी त्यांचं स्वागत करायचं ही विनंती करतो. टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद दादा. यानंतर माननीय यानंतर आपण पुढचं स्वागत घेणार आहे. तरी हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल की जय श्री असं मी विनंती करतो. टाळ्या वाजवा. नजर सुरू ठेवायचं आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. टाळ्या वाजवूया आपण. टाळ्या वाजवा. टाळ्या. धन्यवाद दादा.
धन्यवाद. धन्यवाद दादा. टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवायचे आहे. सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आणि सगळं नेतृत्व करण्याचे काम कात्री केंद्राचे. धन्यवाद. या ठिकाणी कोणाचं चुकून स्वागत करण्याचं राहिलं असेल तर आम्ही या ठिकाणी आमच्या केंद्राच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आहे. आणि पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी कात्री केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय शंकर वसावे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. दादांना पण जायचंय. उपस्थित माजी अर्थ व शिक्षण सभापती तसेच युवकांचे प्रेरणास्थान असलेले माननीय गणेशदादाजी परडके, दुसरे मान्यवर या गावाचे प्रथम नागरिक गुलाबसिंग दादा वडवी, गावाचे कारभारी आणि माजी पंचायत समिती सदस्य दिलीप दादा पाडवी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण दरवर्षीप्रमाणे कला क्रीडा स्पर्धेचा एक सहशालेय उपक्रम म्हणून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करीत आहोत. सर्व मान्यवरांना असं सांगेन की या स्पर्धेसाठी आपण क्रीडा स्पर्धेला 5 स्पर्धेच्या आजच्या शुभ दिनी हार्दिक हार्दिक अशी शुभकामना देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम कात्री केंद्रांतर्गत जे आज सुरुवात होते, या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ग्रुप ग्रामपंचायत कात्रीचे लोकनियुक्त आणि दूरदृष्टी असलेले अभ्यासू, ज्यांनी नुकताच आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम ह्या ठिकाणी जाऊन तिकडच्या ज्या आदिवासी पट्ट्यातल्या ज्या ग्रामपंचायती त्यांना पेसाचं महत्त्व त्या लोकांना समजून आले, असे आपले संदीप दादा, त्यांच्या मातोश्री माजी सरपंच बारकीबाई, पंचायत समितीच्या माजी सदस्या सविताताई, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप दादा, माझ्यासोबत आलेले जोमादादा आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, कात्री केंद्रातले सगळे मुख्याध्यापक, त्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष असतील अध्यक्ष, सर्व शिक्षक बंधू भगिनी, या गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि उपस्थित या स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्व बांधवांना, या ठिकाणी वर्षभरामध्ये जो शिक्षणाचा ताण असतो आणि याच्यातनं थोडासा एक विरंगुळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा
म्हणून कात्री केंद्रामध्ये या ठिकाणी केंद्रस्तरीय ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे, सर्वप्रथम मी त्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करेल या ठिकाणी. कारण वर्षभर शिक्षकांना सुद्धा जे काम सोपवलेलं आहे तर शैक्षणिकपेक्षा या शैक्षणिक कामाचा ताण हा त्यांच्यावरती सुद्धा असतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कंटिन्यू एकसारखं ते अभ्यासामधून ज्या वेळेस मी जसं जिल्हा परिषदला सभापती झालो शिक्षण विभागाचा, त्यावेळेस माझ्यासमोर तळोदया गटाचे त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या दप्तर मुक्त शनिवार हा विषय जेव्हा समोर मांडला, आम्ही ह्या पद्धतीने कार्यक्रम घेतो आणि शनिवार हा दप्तर मुक्त असतो, विद्यार्थ्यांना त्या सर्व ताणापासून मुक्त करून एक मुक्त शिक्षण ही संकल्पना त्यांनी ज्या वेळेस मांडली होती, मला खरंच त्या ठिकाणी कौतुक वाटलं की ह्या पद्धतीने आपण शिक्षकांचा सुद्धा विचार करतोय आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करतोय. त्यांच्यावरती तो ताण, अभ्यासाचा ताण जास्त नको यावा म्हणून शनिवार हा दप्तर मुक्त त्यांनी ठेवला आणि त्याचीच आता पुढं अंमलबजावणी ही पूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसते. नुकतंच शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा दप्तर मुक्तसाठी पुढाकार घेतल्याचं मी आता कुठंतरी बातमीत वाचलं आणि त्याच पद्धतीने आपल्या केंद्र स्तरावरती सुद्धा ह्या स्पर्धा सर्व शिक्षक पूर्ण मेहनतीने घेत होते आणि त्याला सुद्धा कुठंतरी आपण अजून त्याच्या पलीकडे एक पाऊल पुढे जाऊन तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावर होऊ शकतं का याच्यासाठी चाचपणी करायला लावली. मी जिल्हा सभापती होतो आणि पहिल्यांदा मी त्या ठिकाणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा व्हाव्या म्हणून त्या निधीची तरतूद सुद्धा केली आणि त्याची सुरुवात मागच्या वर्षापासून झाली आहे आणि पुढे सुद्धा होत राहील अशी अपेक्षा करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एकच सल्ला देईन, या ठिकाणी तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात. स्पर्धेमध्ये कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, परंतु या ठिकाणी जय पराजय आपल्याला पचवायला शिकायचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा कॉम्पिटिशनला सामोरं जाणार आहे आणि त्याचं हे एक ट्रेनिंग असणार आहे. या ठिकाणी जो विजयी होईल त्याचं अभिनंदन करा आणि जो पराभूत होईल त्याला सुद्धा प्रोत्साहन द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे, त्याबद्दल त्यांना सुद्धा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेल आणि इथं थांबतो. धन्यवाद. आपला माणूस जेव्हा कोणत्या चांगल्या पदावर असतो त्यावेळी निश्चितच आपल्या समाजाच्या विकासाकडे लक्ष हे दिलं जातं आणि त्याबद्दल मी या ठिकाणी दादांचं आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की नमस्कार, राम राम, जय आदिवासी. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान माजी शिक्षण वित्त सभापती जिल्हा परिषद नंदुरबार माननीय गणेशदादा पराडके, माजी पंचायत समिती सदस्य दिलीपदादा, जोमादादा, माजी पंचायत समिती सदस्य सविताताई, सेंट्या दादा, साईसिंग दादा आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर. आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, खरं तर कात्री केंद्राचे शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आपल्याकडे आलेल्या ज्या आशाताई आहे, अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी मदतनीस आहे, यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. असाच थोरांसाठी सहकार्य असू द्यावं एवढी मी अपेक्षा बाळगतो. खरं म्हणजे दादा, सांस्कृतिक कार्यक्रम मागच्या वेळेस आपण हाणीपाड्याला घ्यायचो, यावेळेस आपण वेगळं स्पोर्ट निवडू. या संदर्भात पाडोपाड्याच्या शिक्षकांच्या आणि पाडोपाडा ग्रामस्थांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आपल्याकडे ग्राउंडची थोडी कमतरता होते, पण शेतकऱ्यांनी आणि पाडोपाडा ग्रामस्थांनी
ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. आपण पोरांसाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला त्याबद्दल पूर्ण केंद्रातील शिक्षकांचे आणि केंद्र प्रमुखांचे तर मानावे तितके कमीच आभार आहे. हॅलो ए पोऱ्या, तुम्ही नाचावं लागतो ना? हा हो नाचावं लागतो ना? हो का आता बघा का की मराठी गोखले धातू उठा ओकेच का ते बी सलवा विसल मराठी नावडी तिथे ना आवडीतली की नाही? अडवाय कवा हा कोटा आवडीतली कवात आहे आता सुका बिहराने आवडीतली का? आता सुका नाश्ता कोटा आवडीतला? नाश्ता कोटा आवडीतलं कवात आहे? ए तू मुने आवडीतलं रा उसु हा? रा नाश्ता आवडीतला की नाही? काही नाही एको तो कोटा आवडीतला? आता सुका अखाच आवडे ना? नाश्ता नाही आवडीतला का? रोटू खाला कोटा आवडीतलं कवात आहे? आम्ही खायला आवडे त्याला थोडं ते काय लावाय पेलाठी दूध पिद हा त्यानंतर थोडं खायला ठेवाया त्यात अभिनंदनच होया. पण या आघाडी बी अख्खा मिलित को ते अख्खे पोरे नाचून जावं याने अपेक्षा व्यक्त को. आणि शिक्षकांना एवढं अजून एक अपेक्षा व्यक्त करतो मी की आठवड्यात नसेल आता गणेश दादांनी जसं सांगितलं की दप्तर मुक्त शनिवार या पद्धतीने आपण त्या दप्तर मुक्तीला जर आपण सांस्कृतिकची जोड जर दिली हा अभिनंदन आपलं. पण प्रत्येक शाळेने जर तसं केलं तर अजून तशी स्पर्धा वाढेल आणि पोरांमध्ये ती उत्सुकता निर्माण होईल. मी जास्त वेळ न घेता दादांना दुसरीकडे जायचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व टीमांना मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा अशीच होत राहो. पुढील वाटचालीसाठी ग्रुप ग्रामपंचायत कात्री अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षक वर्गांना मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. खेळ म्हणजे केवळ हार जीत नाही तर एकत्र जाण्याची प्रेरणा आहे. जेव्हा हे खेळ जोश होईल तेव्हा शेवटच्या मनात जिंकण्याची जिद्द निर्माण होईल.